ढोकळ्याला लागली पुरणपोळीची गोडी. નિવિત ઇવા પાર્ટ આઈ 49. નિવિત બોલતો, કયા મહેમાનો આવવાના છે? અને એવું શું મહત્વનું છે કે મારે મારું મહત્વનું કામ પણ જલ્દી પૂરું કરીને ઘરે આવવું પડે? મમ્મા ખરેખર શું વાત કરવાની છે? પ્લીઝ મને સાચું કહો. તો હેતલબેન બોલतात, તને જેટલું કહ્યું છે એટલું જ સંભાળ. બાકી ઘરે આવ્યા પછી તને બધું खबर पडी जसे. ચાલ હવે फोन મૂકું છું. घरी आल्यावरच कळेल. निवित कामात असल्यामुळे तेवढा विचार करत नाही आणि आपल्या कामात परत लक्ष देतो आणि मग 5 वाजेपर्यंत निवित फ्री होतो. तर तसंच आधी रेस्ट रूममध्ये जातो. तर इवा मस्त झोपलेली असते. तर तसंच बाजूला बसतो आणि इवाच्या डोक्यावरून हळूच हात फिरवत मनात बोलतो, माझं गोड बाळ झोपून आहे किती क्यूट वाटत आहे. खरंच इवा तर खूप चांगली आहेस मनाने आणि दिसण्याने सुद्धा. घरच्यांना कसं मनवायचं ते बघावं लागेल, पण तुला सोडण्याबद्दल एकही विचार करणार नाही मी. तर इतक्यात इवाला जाग येते आणि बघते बाजूला, तर निवेत असतो तर तसाच उठायला जाते. पण निवेद बोलतो, "अगं थांब, झोप. आय मीन लेटून राहा, असं लगेच काय उठत आहेस?" तर इवा बोलते, "तू बसून आहेस आणि मी झोपली होती तर उठली आहे. मग उठून बसून तरी बोलूच शकते ना?" निवेद बोलतो, "असा काही विचार करू नको. जसं नवीन सून असेल तर कसं वागते ती, साधं बसत पण नाही कोणापुढे, तर तसं काहीतरी तू करत आहेस. आणि मला सांग, आता कसं वाटतंय तुला? ताप कमी झालेला आहे आता? तेवढं गरम वाटत नाहीये?" तर रिवा बोलते, "आता खरंच खूप नॉर्मल वाटत आहे आणि पुन्हा मेडिसिन आहेत ना, ते घरी गेली की जेवणानंतर घेते." अच्छा, सो केअरिंग. तर निवेद बोलतो, "बरं आता वाजत आले आहेत 5:30 तर तुला घरी केव्हा सोडू? आय मीन ऑफिसच्या टाईमनुसार सांग म्हणजे घरी कोणाला कळणार नाही." तर रिवा बोलते, "मी 7 पर्यंत पोहोचते घरी." तर तसंच जावं लागेल. तर निवेद बोलतो, "ठीक आहे, मग माझी जी उर्वरित कामं आहेत ती करून घेतो आणि तू जेवढा वेळ लॅपटॉप ऑन करून बस. काही कामाचं बघायचं असेल तर बघ." तर रिवा बोलतो, "थँक यू निवेद. इतकं प्रेम, इतकी काळजी करतो तू खरंच. खूप इमोशनल करतो तू मला. असं काहीतरी वागून." करेक्ट. तर निवेद बोलतो, "असं काही नाही गं. या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत आणि हे प्रत्येक पार्टनरने केलंच पाहिजे. बरं चल फ्रेश हो आणि काही चहा कॉफी हवं असेल तर तसं पियाला सांग. कॉल किंवा मेसेज करून ती देईल आणून, ओके?" तर इवा मस्करीत बोलते, "मला तू हवायस. ती देईल का आणून?" तर निवेद पटकन इवाच्या अगदी जवळ येऊन मस्त दोघेही फेस क्लोज घेऊन येत एकमेकांना बघत असतात. तर निवेद बोलतो, "ती काय आणून द्यायची आहे? मीच आलोय, बोल." तर इवा तसंच निवेदच्या लिप्सवर किस करत बोलते, "झालं, बोलली. जा आता." तर निवेद पण तसंच किस करून मस्त हग करत बोलतो, "मी पण केलं. पण बेबी तुझ्या किसमध्ये थोडा कडूपणा होता." तर इवा रुसल्यासारखं फेस करते. तर निवेद बोलतो, "अगं मस्करी केला का? लगेच का रुसून बसते?" तर इवा बोलते, "हां, मग मला खरं वाटलं. मेडिसिन घेतली आहे तर खरंच वाटलं मला." तर निवेद बोलतो, "मेडिसिन काय डायरेक्ट घेतली आहे. चघळून घ्यायची नव्हती. जे तोंडात तेच फिरत राहील." तर इवा बोलते, "शी नालायक काय पण बोलतो. जा काम कर आणि ये लवकर मी वेट करते." तर निवेद बोलतो, "अच्छा आज इथेच थांबायचं का? किंवा मग ते सगळं इथेच करायचं का? जरा टाईम काढून." तर इवा बोलते, "अरे देवा! हा मुलगा ना खरंच वेडा आहे. माझा अर्थ होता आपण बसू, बोलू, गप्पा मारू त्यासाठी बोलली लवकर ये. बाकी तू जे विचार केला त्यासाठी नाही. कळलं का? आणि असं बरं नसताना लांब राहिलेलं बरं. नाहीतर जे मला झालंय ते तुलाही होईल." अच्छा. तर निवेद बोलतो, "असं काही नाहीये. तू तेवढं टेन्शन घेऊ नको आणि मला झालं तर होऊ दे. मी नाही घाबरत." तर इवा बोलते, "झालं तर होऊ दे काय? मला नाही चालणार आहे हे असं काही. सो तू पण तुझी काळजी नीट घ्यायचं आहे. कळलं ना?" निवेद बोलतो, "बरं माझी येऊ बेबी, घेतो मी काळजी. ओके. शांत राहा, शांत राहा." देन निवेद जातो आपल्या कॅबिनमध्ये आणि उर्वरित कामं करून घेतो आणि इवा आपलं लॅपटॉप घेऊन बसते आणि बघते कामाचं काय सुरू आहे ते. आणि तसंच टीमला इन्फॉर्म करते लॉग आउट करताना मेसेज करेल मी ग्रुपमध्ये सिनियरला. देन तसंच कामात दोघेही बिझी असतात. आणि मग 6:30 वाजता निवेद येतो इवाकडे, "माझं काम झालंय सो आपण निघू शकतो आता. तुझं काही काम सुरू आहे का?" तर इवा बोलते, "हो, ते मेलवर रिव्हर्ट द्यायचं आहे सो तेवढं करते आणि मग निघू आपण." तर निवेद ठीक आहे बोलून इवाच्या लॅपटॉप स्क्रीनवर बघत बसतो बाजूला. अच्छा. क्यूट, क्यूट. काय इवा काम करते नक्की ते बघत असेल. निवेदला लॅपटॉप स्क्रीनकडे बघताना इवा स्माईल करत बोलते, "काय झालं? असं काय बघत आहेस लॅपटॉपमध्ये?" तर निवेद बोलतो, "काही नाही गं, तुझं काम बघत आहे. कर ना तू मेल कर ना."
तर इवा मेल टाइप करत असते. तर ते वाचून निवित बोलतो, "बापरे! इतके लाँग मेल कोण सेंड करतात? कसा वेळ असतो एवढं सगळं सांगत बसायला मेलवर?" तर इवा बोलते, "प्रोजेक्ट डिटेल्स आणि बाकी इम्पोर्टंट इन्फॉर्मेशन द्यावीच लागते. बघा ना, सगळे सांगत आहेत. सो मला पण द्यावंच लागेल. इट्स व्हेरी कंपल्सरी." तर निवित बोलतो, "हो, तेच तर. माझ्या आतापर्यंत 3-4 मेल करून झाले असते गं." तर इवा मस्करीत बोलते, "तुमच्यासारखे बॉस नाही आहे आम्ही. नॉर्मल एम्प्लॉयी आहे. सो एवढं सगळं लिहावंच लागतं." तर निमित बोलतो, "अच्छा हो का? पण बॉसची बायको होणार आहेस आता. सो तू फक्त नॉर्मल एम्प्लॉयी नसून काही महिन्यांमध्ये बॉस बायको होणार आहेस." तर हा शब्द ऐकून इवा हसायला लागते आणि तसंच हसतच बोलते, "काय बोलला तू? बॉस बायको? हा कुठला शब्द आहे? बाय द वे युनिक काहीतरी ऐकला हां मी आज." नाईस. तर निवित बोलतो, "हो मग तुझ्या लग्नानंतर हीच पोस्ट असणार आहे. आपल्या ऑफिसमध्ये." तर रेवा विचारते, "अच्छा लग्नानंतर मी इथे जॉब नको करू का?" तर निवित बोलतो, "बिलकुल नाही. स्वतःचा नवरा इतका मोठा बिल्डर असताना कशाला लोकांच्या कंपनीत जॉबला जायचंय तुला?" तर एवा बोलले, "तसं नाही, मी सहजच विचारते." तर निवित बोलतो, "नाही जायचं दुसरीकडे कुठेही. फुल प्रिन्सेस स्टेटमेंट देणार आहे मी तुला लग्नानंतर." तर एवा बोलते, "हो, ते मला माहिती आहे. आताच एवढं प्रेम करतो, जीव लावतो, नंतर तर पूर्ण तुझी असेल मी. सो यापेक्षा जास्तच जीव लावणार. आय नो, आय नो." निवित बोलतो, "हां, बरोबर. चल फटाफट मेल कर, लॅपटॉप बंद कर, जायचं आहे ना घरी, की थांबत्याच इथेच?" तर एवा मस्करीत बोलते, "थांबते ना इथेच. मस्त पूर्ण रात्र सोबत राहू ना आपण आणि खूप मज्जा करू." तर निवितला खरं वाटतं. तर तसंच इवाच्या अगदी जवळ येत बोलतो, "वॉव बेबी! खरंच तुझा हा विचार आहे का? असेल तर अतिउत्तम. मी पण घरी आत्ताच सांगतो, की मला यायला नाही जमणार. दिल्लीला जात मी कामासाठी, सो उद्या येतो." तर एवा पटकन हसून देत बोलते, "ओ हॅलो अतिउत्साही माझा होणारा नवरा, जरा थांबा." मी असंच बोलली ना, मग ते काय लगेच सिरियसली घ्यायचं का? हां? तर निवित बोलतो, "तू याबद्दल मस्करीत बोल किंवा हसत बोल, मला सीरियसच वाटेल आणि मी तसंच घेणार. आता जाऊ दे, माफ करतो तुला आणि घरी सोडून देतो, पण यानंतर नाही चालणार हे." तर इवा बोलते, "वाह रे वाह! स्वतःची हवी ती गोष्ट असेल तर असे वागणार का?" तर निवित तसंच गालावर किस करत बोलतो, "हो मग? इतकी गोड आहेस तू, माझी लाडूसारखी क्यूट टू टेस्टी, मग का सोडू चान्स?" तर इवा बॅग वगैरे घेत बोलते, "बरं, बरं, चला आता. जायचं का घरी? परत ट्रॅफिकमध्ये वेळ जाणार आहे." तर निवित गाल पुढे करत बोलतो, "मला नाही मिळाली ना." तर इवा तसंच गालावर किस करत बोलते, "हां, झालं, चला." आणि मग दोघेही निघतात ऑफिसमधून. तर बाहेर पाऊस सुरू असतो. तर इवा बोलते, "बापरे! पाऊस खूप जोरात सुरू आहे आणि पार्किंग एरियामध्ये जाईपर्यंत आरामात भिजणार आपण. सो आता काय करायचं?" तर निवित बोलतो, "थांब, मी बघतो पीएला विचारून अम्ब्रेला असेल तिच्याकडे." मीन्स छत्री हवी आहे दोघांना पावसापासून वाचण्यासाठी. तरी वा असंच बोलते, "अरे, अरे, इतका मोठा बिल्डर आणि एक साधी छत्री पण कॅरी नाही करत." तर निवित हसतच बोलतो, "मूर्ख इवा, कारने ये-जा करतो मी आणि मुंबईचा पाऊस कसा आहे माहिती आहे ना? कधीतरी कंटिन्यू असतो, बाकी यायचं जायचं काम करतो. सो काही सेकंदाच्या डिस्टन्ससाठी कशाला छत्री कॅरी करू मी?" "हो का?" तर एवा बोलते, "पण हा पाऊस आता इतका जोरात येत आहे ना, की इथे काही सेकंदात भिजणार आपण." तर निवित बोलतो, "हां, म्हणूनच छत्री घेऊन येतो पीएला कॉल करून." देन निवित जसंच पीएकडून छत्री घेतो आणि मग निवित, इवा मस्त एकाच छत्रीमध्ये हातात हात घालून आणि निवित मस्त इवाला जवळ पकडून कारपर्यंत घेऊन जातो आणि इवाला आधी बसायला सांगतो आणि मग दुसऱ्या साईडने स्वतः जाऊन बसतो. तर इवा लगेच विचारते, "अरे, ती छत्री द्यायची राहिली ना, तुझ्या पीएची?" तर निवित बोलतो, "हो, माहिती आहे गं. कार तिकडूनच टाकतो, मग तिला देता येईल छत्री. तिची तिला परत." तर इवा ठीक आहे बोलते आणि मग निवित तसंच हायवेला कार टाकतो. तर इवा बोलते, "वॉव! यार निवित पावसाचं असं हायवेने जाताना किती मस्त वाटतं ना? सगळीकडे पाऊस, पाऊस आणि आपण मस्त निवांत जात आहे." तर निवित बोलतो, "हायवेने जाताना मध्येच कुठेतरी कार थांबवून कारमध्येच ते सर्व करायला पण खूप मस्त वाटतं. लाइक विंडोच्या बाहेर भरपूर पाऊस आणि आत फक्त आपण दोघेच. आहा! काय मजा येईल ना बेबी." तर इवा बोलले, "तुला ना तेच सोडून दुसरं काही सुचतच नाही. जाऊ दे. बाय द वे मी सजेस्ट केलं तेच बेटर वाटलं मला." तर निवित बोलतो, "पण त्यापेक्षा हे बेटर आहे. जे मी सांगितलं. फक्त एकदा करून तर बघ." नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. पार्ट 50 मध्ये बघणार आहे आपण यावर इवा काय बोलते आणि पुन्हा दोघांमध्ये काय-काय बोलणं होतं आणि इवाच्या एका प्रश्नावर निवित थोडा शांतच बसतो. तर ते नक्की कुठला प्रश्न असेल आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळेल
तेही बघू. रायटर आणि एडिटर शुभ वासेकर.